यानंतर एक महत्त्वाची बातमी सलमान खान संदर्भातली, कारण सलमानच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याची माहिती समोर आलेली आहे। पोलिसांची नजर चुकवून हा प्रवेश झाला होता। तर काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबारही झाला होता आणि त्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आणि आता अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर एकच खळबळ माजलेली आहे। या प्रकरणी सलमान खानच्या घरामध्ये हा व्यक्ती कसा शिरला याचा आता पोलीस तपास सुरू आहे। अज्ञाताला पोलिसांनी अटक केलेली आहे। सलमान खानला आधीच आपल्याला माहिती आहे की थ्रेड आहे, त्याला धमकी देण्यात आलेली होती। अनेकदा त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती। बिश्नोई गँगने त्याच्या घरावर गोळीबार देखील केला होता आणि त्यानंतर आता पोलिसांची नजर चुकवून एका अज्ञाताने थेट त्याच्या इमारतीमध्ये प्रवेश केला आहे। घरावर झालेला गोळीबार, सतत येणारी जीवे मारण्याची धमकी, त्यानंतर आता पुन्हा एकदा सलमान खानचं घर म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं बघायला मिळतंय। मी सध्या याच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आहे आणि आपण बघतोय की या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 2 दिवस सतत 2 अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। 19 आणि 20 या 2 तारखेला 2 अज्ञात व्यक्तींनी या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला। सलमान खानला भेटायच्या उद्देशानं हा प्रवेश केला असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। 19 तारखेला एका महिलेनं या ठिकाणी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून ती लिफ्टपर्यंत पोहोचली होती, तेव्हाच संशय आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला एका पुरुषानं या ठिकाणी प्रवेश केलेला होता आणि त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलेलं बघायला मिळालं। सदरचा जो अज्ञात पुरुष होता तो गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी फिरत असल्याची माहिती देखील मिळत आहे। काहीही झालं तरी सलमान खानला एकदा भेटायची इच्छा देखील त्याने व्यक्त केली होती आणि त्यानंतर एका गाडीच्या मदतीनं लपून खरं तर त्यांनी या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती सध्या हाती मिळते। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस सध्या तपास घेत आहेत, कारण याच्या आधी देखील सलमान खानला जीवे मारण्यासंदर्भात अनेक धमक्या बिश्नोई गँगकडून आलेल्या बघायला मिळाल्या होत्या। त्यानंतर या ठिकाणी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार देखील झालेला बघायला मिळाला आणि त्यानंतर या ठिकाणी आता या 2 अज्ञात लोकांनी जे प्रवेश केलेले आहेत ते नेमके कोण आहेत, ते नक्की फॅन आहेत की या ठिकाणी येऊन कुठल्या सर्वे ते करतायत, कुठल्या ठिकाणी रेकी ते करतायत, अशा सगळ्या संदर्भातली सगळी शक्यता सध्या जी आहे ती तपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून होत असलेला बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।